हॅलो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सी येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे अपकमिंग आरोग्य विभागाची वॅकन्सी येणार आहे तर या वॅकन्सीसाठी मित्रांनो आपण आर.डी. फार्मा थ्रू एक स्पेशल बॅच स्टार्ट करतोय. 1 एप्रिल पासून लाईव्ह क्लास याच्यामध्ये स्टार्ट होणार आहे. तर या बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि तुमचं फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मित्रांनो, आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करून तुमचं सीट इनरोल तुम्ही करू शकता, कन्फर्म करू शकता. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर इथे तुम्ही बघू शकता सशस्त्र सीमा बल. तर मित्रांनो, ही जी ऑफिशियल साईट आहे SSB.government.in, तर याच्या ऑफिशियल साईट वरती फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर मित्रांनो, हे नोटिफिकेशन डाउनलोड करून आपण बाकी सगळ्या गोष्टी बघू. तर इथे आपण हे नोटिफिकेशन डाउनलोड केलेलं आहे. इथे तुम्ही डेट बघू शकता, 21 मार्च 2026 ला आलेलं हे नोटिफिकेशन असणार आहे. तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघू की फार्मसिस्टच्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, जे सेकंड नंबरला दिलेले इथे तुम्ही बघू शकता असिस्टंट सब इन्स्पेक्टर फार्मासिस्ट. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपले फार्मा स्टुडंट इलिजिबल असणार. तर मित्रांनो, टोटल नंबर ऑफ वॅकन्सी जर बघितला आपण इथे तर मित्रांनो, याच्यामध्ये फार्मसीच्या 2 वॅकन्सी असणार आहेत आणि या 2 वॅकन्सीचे जे डिवायडेशन असणार आहे तर जनरल साठी 1 वॅकन्सी असेल आणि त्याच्यानंतर मित्रांनो एसटी साठी 1 वॅकन्सी असेल. तर अशा 2 वॅकन्सी या नोटिफिकेशन मध्ये असणार आहेत. तर खूप सारे स्टुडंट आता म्हणतील की सर 2च वॅकन्सी आहेत तर अप्लाय करणार का, कोण सिलेक्ट होणार. तर मित्रांनो, ज्यावेळेस अशा वॅकन्सीज कमी असतात तर इथे एक आहे की अप्लिकेशन फॉर्म पण कमी येतात. जर आपण एक्झाम्पल बघितलं तर डीएमईआरच्या मित्रांनो 200 प्लस वॅकन्सी होत्या. तर याच्यामध्ये अप्लिकेशन फॉर्म मित्रांनो 75,000 अप्लिकेशन फॉर्म आलेले होते. तर याच्यामध्ये आता मित्रांनो इथे 2 वॅकन्सीज आहेत ना, तर इथे जे अप्लिकेशन फॉर्म येतात ना ते पण कमी येतात. तर इथे जे कॉम्पिटिशन आहे हे पण खूप जास्त आहे. खूप सारे स्टुडंट अप्लाय करतायत. पण या 2 वॅकन्सीसाठी कॉम्पिटिशन कमी असणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो, जर तुम्ही फार्मसीच्या वॅकन्सीची तयारी करत असताल, भरतीची तयारी करत असताल तर 1 वॅकन्सी येईल किंवा 2 वॅकन्सी येईल. तुम्हाला जर अपॉर्च्युनिटी भेटत असेल ना तर तुम्ही ते अप्लाय केलं पाहिजे, तुम्ही ट्राय केलं पाहिजे, कारण तुम्ही स्टडी तर करतायच ना. तर अशा अपॉर्च्युनिटी, वॅकन्सीच्या अपॉर्च्युनिटी खूप कमी येतात. त्यासाठी मित्रांनो, मी तर सजेस्ट करेल 1 वॅकन्सी असेल, 2 असेल किंवा 1000 असेल तर तुम्ही अप्लाय केलं पाहिजे, तुम्ही स्टडी व्यवस्थित केला पाहिजे. तर याच्यामध्ये मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये फार्मसीच्या 2 वॅकन्सीज आहेत. तर या 2 वॅकन्सीसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण आता बघू. तर इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर तुम्ही बघितला तर मित्रांनो, एज क्रायटेरिया जो असणार आहे तो 18 टू 27 इयर याच्यामध्ये असेल तुमचं एज तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता फर्स्ट क्रायटेरिया 12th पास फ्रॉम रिकॉग्नाइज बोर्ड. त्याच्यानंतर डिप्लोमा इन फार्मसी ऑफ ड्युरेशन 2 इयर प्लस रजिस्टर्ड फार्मासिस्ट, म्हणजे तुमचं डिप्लोमा इन फार्मसी झालेलं असेल आणि सोबतच तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असाल. आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला इथे 1 इयरचं एक्सपिरियन्स पण रिक्वायर्ड असणार आहे. तर या इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही जर फुलफिल करत असताल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता. म्हणजे तुमचं डिप्लोमा इन फार्मसी झालेला असेल आणि प्लस 1 इयरचं तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, आता ऍप्लिकेशन ची इम्पॉर्टंट गोष्टी या नोटिफिकेशन मध्ये दिल्यात, जेणेकरून इथे जर बघितलं आपण तर एज रिलॅक्सेशनच्या डिटेल गोष्टी तुम्ही रीड करून घ्या. आणि हा जो नोटिफिकेशन पीडीएफ असणार आहे आपल्या टेलिग्राम आर.डी. फार्माच्या टेलिग्राम चॅनल वरती अवेलेबल होईल. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जेणेकरून बाकी ज्या इम्पॉर्टंट गोष्टी असतात त्या तुम्ही व्यवस्थितपणे रीड करा. इथे बघू शकता की या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचं असेल तर कशा पद्धतीने अप्लाय करायचंय. तर याच्यामध्ये पार्ट फर्स्ट दिलेला आहे, त्याच्यानंतर इथे पार्ट सेकंड पण दिलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित रीड करा. पार्ट थर्ड आहे तर याच्यामध्ये फोटो असेल, तुमचं सिग्नेचर असेल तर ते कसं अपलोड करायचे, साईज किती असेल, या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यानंतर तुमची जे रिटर्न एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये पण मित्रांनो 2 पार्ट असतील, 50 मार्क आणि त्याच्यानंतर 100 मार्क टेक्निकल सब्जेक्टवर असेल. त्याच्यात नॉन टेक्निकल जे जीके, मॅथमॅटिक्स, रिझनिंग आणि इंग्लिश असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, इथे जे क्वालिफिकेशन मार्क आहे त्याच्याबद्दल पण सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे दिल्यात.
त्याच्यानंतर मित्रांनो आपण आता इम्पॉर्टंट जर बघितलं तर याच्यामध्ये 2 वॅकन्सी आहेत आणि सर्व डिप्लोमा स्टुडंट इलिजिबल असणार आहेत. तर मित्रांनो या वॅकन्सीसाठी सर्वांनी लवकरात लवकर तुमचं ऍप्लिकेशन, तुम्ही जर इलिजिबल असताल तर लवकरात लवकर ऍप्लिकेशन करून घ्या. आणि तुम्हाला आणखीन काही डाऊट असेल तर आर.डी. फार्माच्या ऑफिशियल व्हॉट्सअपला जो काही नंबर आहे त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आणि DHS जे आरोग्य विभागाच्या महाराष्ट्रामध्ये वॅकन्सी येणार, ते 1 एप्रिल पासून बॅच स्टार्ट होते. या बॅचला एनरोल करायचं असेल तरी पण मित्रांनो व्हॉट्सअपला मेसेज लवकरात लवकर करा. हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्याचसोबत आर.डी. फार्माला सबस्क्राईब करा. थँक्यू ऑल.